तुला माहितीये बाबांचं कुठे चुकलं? ज्या दिवशी त्यांनी तुला या घरात जागा दिली आणि तुला या घराबाहेर काढून मी अगदी योग्य केलं होतं. आउट आउट बाहेर निघ. तुला या घरात राहायची सोड मला. तू बाहेर निघ. काय करतोस? वेदाचे बाबा. दादा दादा, आई आउट ऑफ युअर माइंड. तू आईच्या अंगावर धावून गेलास. अनन्या बाजूला हो. मध्ये येऊ नकोस तू. दादा, मला वाटलं नव्हतं तू या लेवलला जाशील. अरे तू आईच्या अंगावर धावून गेलास. तू भानावर ये प्लीज. अगं तू भानावर ये. तू भानावर ये. तुझा भाऊ बोलतो त्याच्यावर विश्वास ठेव. या बाईने आपल्या अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय. आपल्या आईला मारले, बाबांना मारले, अंबिकाला मारले. का कळत नाही तुला? वेदाचे बाबा, हे बघा, अनन्याताईंना काही नका बोलू, त्यांना काहीच माहित नाहीये. ए तू शांत बस. हे जे काही घडतंय ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे घडतंय. आज एक मुलगा त्याच्या आईच्या अंगावर धावून गेला. काय जादू केलीस तू माझ्या दादावर? अनन्या बास. मीराला काही बोलू नकोस. माझ्याशी बोल. दादा, अरे दादा काय करतोस तू? तुला कळतंय का? मला कळत नाही. मला कळत. हे वाच, मॅगझिन मध्ये काय छापून आणलंय. आपल्या बाबांनी कमवलेली इज्जत या बाईमुळे पाण्यात गेली. या बाईमुळे. वाच. तरवारे, मी काहीच केलेलं नाहीये. तूच त्यांच्या समोर माईक आपटलास. तुझं वागणं बघून त्यांनी तसं छापलं असेल. यात माझी काय चूक आहे? तू एक शब्द बोलू नकोस. तुझे सगळे खेळ कळतायत मला. अरे कसले खेळ? तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? जरी तू गप्प बस. दादा मी काय तुला- करतोय? दादा लांब हो. लांब ही हो. कुठे चूक केली मी? वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, दादा लांब हो. तुम्ही आता चला इथे. अनन्या लक्षात ठेव. खूप मोठी चूक करतीस या बाईवर विश्वास ठेवून. पस्तावशील नंतर. तुम्ही चला. आई, तू ठीक आहेस ना? वा, सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे, माझ्या मनाप्रमाणे. का असं करताय तुम्ही? सगळ्यांसमोर त्या बाईवर का चिडताय? त्या बाईने त्या मॅगझिन मध्ये काय छापून आणलं वाचलं नाहीस का तू? फक्त माझी नाही तर रामपुरे या नावाची, या घराण्याची बदनामी झाली आहे. आणि हे सगळं ती बाई मुद्दाम करतीये. तिचं जाऊ द्या, पण नाही नाही, माझंच चुकलं. मी ना तुम्हाला काही सांगायलाच नको होतं. जे काही करायचं होतं ना ते मी एकटीनेच केलं असतं. आणि हो, तुम्ही हे जे काही सगळं करताय ना त्यांनी आपलं फक्त नुकसानच होणार आहे. आणि असंच सुरू राहिलं ना तर अनन्याताईंचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल, तोही कायमचा. कळतंय मला सगळं मीरा, पण एकदा तू माझ्या जागी येऊन बघ. मला काय बघावं लागतंय, काय सहन करावं लागतंय, काय करायचं मी. जे करायला हवंय ते करा ना. म्हणजे हे बघा, आपल्याला दक्षिण भैरवीचं मंदिर शोधायचंय. मंदिर शोधायचं का? तुम्ही मला ती गोष्ट सांगितली होती, ती मला लिखित स्वरूपात सापडली आहे. काय?
हो, कुठे? एका जुन्या बखरीत. आणि त्यामध्ये त्या दक्षिण भैरवी मंदिराचा उल्लेख केलाय. आणि त्याच मंदिरात आपल्याला त्या चेटकिणीला संपवण्याचं रहस्य मिळेल. काय म्हणतेस? हो. आता तुम्हाला काही करायचं असेल ना तर फक्त हे मंदिर शोधायला मदत करा, ज्याने आपण ही लढाई लढू शकू, जिंकू शकू. असं काहीतरी करा प्लीज. माझ्या आजीची गोष्ट लिखित स्वरूपात तुला सापडली. त्यात एक मंदिराचा उल्लेख आणि त्या चिटकिणीचा अंत. सांग मला, काय कुठून सुरुवात करायची आहे? काय काय माहिती हवी तुला मंदिराबद्दल? सांग मला. हां, ते दक्षिण भैरवीचं मंदिर आहे. एक मिनिट. हे बघा, या नकाशामध्ये आम्ही शाबास मंजिरी, शाबास. भावनिक डावपेच काम करतायत. शाबास. वाऱ्याची दिशा बदलायची वाट मी कधीच बघत नाही. तो कधी कसा फिरवायचा हे मला चांगलंच माहितीये. पण आता अनन्याचा पुढे काय वापर? नाही, अनन्या ही फक्त सुरक्षेसाठी होती. आता पुढच्या चालीसाठी वेदाचा वापर करावा लागेल. कारण मीराला अडकवायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. भद्र स्वप्नविदे. तेच योजलंय. आता छोटे मोठे डाव खूप झाले. आता सरळ आघात करायचा. मी बघतेच मीरा आता मूळ जन्माला कसं घालत नाही ते. विधी लवकर सुरू कर.